कोल्हापूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरात देवाच्या मूळ मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पार पडली जाते। याआधी ज्योतिबाच्या मूर्तीची पाहणी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती। त्यानंतर मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 24 जानेवारीपर्यंत ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। त्यामुळे भाविकांना देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नसून मंदिरातील कासव चौकात उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। या रासायनिक संवर्धन प्रक्रियेवेळी पुरातत्व विभागाचे काही अधिकारी मंदिरात दाखल झाले असून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सुद्धा मंदिराला भेट दिली। विशेष म्हणजे पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी सोवळं नेसून मंदिरात दाखल झाले होते। दरम्यान ज्योतिबाच्या मूर्तीवर सुरू झालेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेसंदर्भात एक मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केली। 1936 साली ज्योतिबाची मूर्ती ज्या स्वरूपात होती त्या स्वरूपात संवर्धन होणं आवश्यक असल्याचं पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। हे पहा, 1909 त्यानंतर 1937 या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांनी त्याची पूजा अर्चा केलेली आहे। त्याचे फोटो देखील आजही उपलब्ध आहेत। हा फोटो जर बघितला तर मूळ मूर्ती जी आहे त्या मूळ मूर्तीमध्ये 1982 ला पहिलं जे संवर्धन झालं त्या संवर्धनामध्ये मूळ मूर्तीमध्ये छेडछाड करण्यात आली, विद्रुपीकरण करण्यात आलं आणि मूळ मूर्ती जी आहे ती बाजूला ठेवण्यात आली आणि मूर्तीला त्याचं स्वरूप बदलून ही मूर्ती तयार करण्यात आली। त्यानंतर 2006 ला पुन्हा संवर्धन करण्यात आलं। त्या संवर्धनामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि मूळ मूर्ती जी आहे ज्योतिबाची जे रूप आहे हे रूप बदलण्याचं काम या संवर्धनामध्ये झालेलं आहे। काल मी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूरचे जे एडगे साहेब आहेत त्यांना ईमेलद्वारे कळवलेलं आहे की आमच्या भावना दुखावत आहेत, तुम्ही छेडछाड वगैरे जी करणारी जी टीम आहे याला कुठेतरी रोखलं पाहिजे आणि मूळ स्वरूपात आज जे 2025 सालाचं संवर्धन होते संवर्धनाला आमचा विरोध नाही, पण संवर्धन करत असताना आजच्या स्थितीला जी मूळ मूर्ती आहे जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूपच ह्या मूर्तीचं असलं पाहिजे। किंबहुना ज्यांच्या हाताला जमेल तसं त्याचा चेहरा वाटेल तसा करणं हे आमच्या भावना दुखवणारे आहेत। त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आजही सांगतोय की तुम्ही मूळ जी मूर्ती आहे ते मूळ मूर्तीचं स्वरूप आजच्या संवर्धनात झालं पाहिजे, अन्यथा लोकांच्यात हे जर लोकांच्यात भावना जर सगळ्यात दुखवल्या तर मात्र त्याला विरोधाला आपण पुढे जाऊ। एकूणच लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीच्या या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान मूर्तीच्या मूळ रूपात बदल होऊ नये किंवा मूर्तीची विटंबना होऊ नये अशीच भावना सामाजिक कार्यकर्त्यांसह भाविकांची आहे। महासत्ता लाईव्ह साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।